देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याचा कारभार हाती घेतलाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कामकाजाचा पहिला दिवस कसा होता पाहूया याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून। देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। दरम्यान कामकाजाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांनी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। दरम्यान यावेळी चैत्यभूमीवर राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार देखील उपस्थित होते। जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे। कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे। आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान, त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा त्यांच्या सागर निवासस्थानी परतले। सागर निवासस्थानी त्यांनी आमदार आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वेगवेगळ्या वृत्तवाहिनींना मुलाखती दिल्या। दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा मांडलाय। महाराष्ट्र आता थांबणार नाहीचा अर्थ असा आहे, 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, मी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झालो आणि आम्ही तिघांनी अतिशय वेगानं महाराष्ट्राला ट्रॅकवर आणलं। जे मी मुख्यमंत्री असताना इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू केले होते त्याला गती दिली, त्यातले काही प्रोजेक्ट्स पूर्ण झाले, काहींचं लोकार्पण झालं, अनेक नवीन योजना आपण सुरू केल्या। आता या सगळ्या योजना आणि हे सगळे प्रोजेक्ट्स हे वेगाने पुढे नेण्याकरता महाराष्ट्र आता थांबणार नाही, कारण महाराष्ट्राने पुन्हा मॅन्डेट दिलेला आहे। आता येत्या काळामध्ये गोष्टी तर अनेक करायच्या आहेत, योजनाही सगळ्या चालवायच्या आहेत, पण माझा भर जो असणार आहे तो नदी जोड प्रकल्पांवर असणार आहे। हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातनं मुक्त करू शकतात, कायम। ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे, कारण आपण या प्रोजेक्टमुळे 2030 साली महाराष्ट्रातली 52% वीज ही अपारंपरिक स्रोतातली म्हणजे ग्रीन एनर्जी असणार आहे। वेगवेगळे जे काही आमचे प्रकल्प आहेत ते तर हाती घेऊच, पण ह्या 2 गोष्टींवर विशेष भर मी देणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर मुलाखत दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राजभवनावर देखील हजेरी लावली। विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांनी शपथ घेतली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।